नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 आता आलेली आहे आणि त्यामध्ये आपण अपक्ष उमेदवार म्हणून लढा देत आहात. आपला प्रभाग आहे 21. मग आपण एक प्रभाग 21 मध्ये काय अशी खास मुद्दे आहेत, काय असा आपला उद्देश आहे ते घेऊन आपण रणांगणात आले. नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 21 ड इथे अपक्ष उमेदवार आहे. ही निवडणूक जी आहे ही 8 वर्षानंतर होत आहे आणि ह्या निवडणुकामध्ये अनेक मुद्दे आहे. विकास तो होत आहे, पण काही विकास असा आहे की विकास आपल्याला करायचा आहे. युवकांना हे विकास आणि ज्या लोकांनी आतापर्यंत जे फक्त आश्वासनं दिले त्यावर आपल्याला खरं उतरायचं आहे. गल्लोगल्ली अनेक मुद्दे असे आहे की कुठे कुठे कचरा, तर कुठे डंपिंग, तर कुठे ट्रॅफिक, तर त्या व्यापारी शुल्क इथे भरपूर प्रमाणात आहे. इथे सुद्धा कचरा होत राहतो. कचऱ्याची सफाई हा सगळा उद्देश आणि इथल्या लोकांना, नागरिकांना स्वास्थ्याची स्वास्थ्य सुविधा सगळ्यात जास्त झाल्या पाहिजे. स्वास्थ्यच्या शिबिर जास्त झाल्या पाहिजे. निवडणुका येतात जातात, विधानसभा येतात जातात, तेव्हा स्वास्थ्य शिबिरा होत राहते आणि नंतर त्या लोकांपर्यंत ते सुविधा पोहोचत नाही. भाऊ, नगरसेवक हा एक नेता नसून समाजसेवक आहे. आपण याबद्दल कशी व्याख्या द्याल? नगरसेवक म्हणजे हा फक्त एक प्रतिनिधित्व असतो, जो तुमच्या छोट्या छोट्या समस्या महानगरपालिकामध्ये हाऊसमध्ये ते मांडत असतो आणि त्याच्या माध्यमातून त्या सुविधा पूर्ण होत असते. भाऊ, आपण युवांची प्रेरणास्त्रोत आहात. आपले काम चांगलं आहे आणि आपले काम लोक पाहतात, खास म्हणून युवा. भाऊ, आपण आपल्या प्रभागाच्या युवांना काय असं संदेश द्याल जे आजकाल नशेची आहारी गेलेले आहेत? बघा, युवा हे जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत तुमचं कुठलंच काम होत नाही. कारण की युवा सगळ्यात महत्वाचा असतो. तो छोटा असो किंवा मोठा असो. मी पण स्वतः एक कार्यकर्ता म्हणून 16 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात आहो. कारण की माझे वडील आजोबा हे सुद्धा सामाजिक क्षेत्रात होते, एक व्यावसायिक होते. ते पण सुद्धा छोटे छोटे कार्यक्रम नियोजन, गणपती उत्सव म्हणा, होळी, दिवाळी या सगळ्या उत्सवात म्हणा, मनोरंजनाचे कार्यक्रम होता. मी आता महिलांसाठी किंवा पोरांसाठी आता कुस्ती आयोजन केलं, स्वास्थ्य शिबिर आयोजन केलं, महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम एक अरेंज केला. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी युवांनाही सांगतो की आपण जे करतो ते त्यांच्या डोक्यात ते जाते आणि ते आपल्या मागे पाठिंबा देत असतात. ते आपल्या मागे उभे राहतात आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते युवा आपल्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त राहिल्या पाहिजे. त्या युवांनी ते प्रेरणा घेतली पाहिजे. नेते आपल्या सोबत फक्त युवांना फिरवतात, पण त्यांच्या माध्यमातून त्यांचे कुठे कुठे कामं आहे, त्यांचे फायनान्शियल कामं कोणते आहे, त्यांचे छोटे छोटे प्रोग्राम्स काय आहे, भविष्यासाठी ते काय करणार आहे. कारण की अडचणी सर्वांना युवांना येत राहते, पण आपण जेव्हा त्यांना आपल्यासोबत ठेवतो त्यांच्यासोबतही सुद्धा आपण उभं राहिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. भाऊ, आपण प्रचार दरम्यान भरपूर आपल्या प्रभागामध्ये फिरलेले आहे. त्यामध्ये आपल्याला असं काय आढळून आलेले आहे की तिथल्या जनतेला समस्या आहे आणि आपल्याला त्यांची समस्या मार्गी लावायची आहे? माझ्या समोर आता जे समस्या येईल तेव्हा मी ते सर्व त्याच्यावर मी अभ्यास करून आणि मी छोटे छोटे अभ्यास पात्र करून ते मी समस्या आपल्या युवांसाठी लावणार आहे. आणि युवांना फक्त बेरोजगारीचा मुद्दा असो किंवा त्यांचे जॉब असो, मी याच्या अगोदर सुद्धा 15-20 वर्षाआधी ओबीसी संघर्ष समितीमध्ये महाराष्ट्राचे उपाध्यक्ष असून मी अनेक आंदोलन केले. मी ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन तिथे ताले सुद्धा ठोकलेले आहे. आम्ही अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष मी उपाध्यक्ष त्यावेळेस होतो आणि युवांना मी जास्तीत जास्त लोकांना मी त्या बेरोजगारीच्या माध्यमातून तिथे जाऊन त्यांना कसं काय नोकरी मिळेल, कसं काय त्यांच्या प्रश्न सुटेल हे सुद्धा मी त्यावेळेस केलेलं आहे. भाऊ, आपण ही निवडणूक जिंकून येतात तर आपला मुख्य घटक काय राहील, मुख्य उद्देश काय राहील? निवडणूक जिंकल्यानंतर सगळ्यात आधी तर मी त्यांचा जे छोटे छोटे कॅम्प्स ते आपल्या क्षेत्रात झाले पाहिजे. कारण की आता महंगाई खूप जास्त झालेली आहे. महाग इतकं आहे की लोकांना म्हणजे ते पुरत नाही. आणि आता हळूहळू मेडिकल हे पण जे सरकारची योजना आहे ते आपल्या लोकांपर्यंत पुरत नाही, पोहोचत नाही. कारण की चुनाव येते, बूथ लेवलवर लोक आपल्या पद्धतीने काम करतात, पण ते त्या क्षेत्रातल्या लोकांसाठी काय करायचं याच्या विशेष लक्ष त्यांचं राहत नाही. ते स्वतःकडेच जास्त लक्ष देतात
आणि त्या लोकांना फक्त चुनाव आले 2 दिवस मध्ये बढिया दिवाळी राहते, त्या दिवाळीमध्ये मस्त सगळ्या गोष्टी परिपूर्ण होत राहते आणि दिवाळी झाली, चुनाव झाले, संपले का त्याच्यानंतर तिथे काहीच सुविधा होत नाही आणि लोकही मग लक्ष द्यायला मागे पुढे बघतात. भाऊ, आरोग्याचा विषय घेतला आपण, तर आरोग्याविषयी आपल्या प्रभागाच्या जनतेला आपण काय मार्गदर्शन कराल? आरोग्याच्या विषयी फक्त मंडळाला एवढंच मार्गदर्शन करीन का जास्तीत जास्त संख्येने आपल्या सरकारच्या योजनेचे जाऊन सरकारी कार्यालयात जाऊन कुठे काय योजना सुरू आहे, आपल्यासाठी काय होऊ शकते, कारण की मोठ्या लोकांना ते योजनेचा काही लाभ घेऊ शकत नाही. जे छोटे छोटे धारक आहे, जे झोपडपट्टी आहे, स्लम एरिया आहे, त्या लोकांपर्यंत माझे जितके पण बूथ लेवलवर कार्यकर्ता आहेत ते काम करतील आणि मी असंच ते आश्वस्त करतो. भाऊ, आपण युवकांच्या बेरोजगारासाठी आणि महिलांच्या बेरोजगारासाठी आपण असं काय असे उपाय आणणार आहात? काय असं त्यांना मार्गदर्शन कराल? युवांचे आपले विदर्भाचे मुख्यमंत्री आहे, माझे सन्माननीय आहे, ते सुद्धा सगळ्या गोष्टी करत आहे, असं तो प्रश्नच नाही. इथले स्थानिक आमदार सुद्धा ते प्रश्न सोडवत आहे. पण होत असं आहे की त्यांच्या माध्यमातून ते युवकांना ते बूथ लेवलवर ते काम तिथे पोहोचलं पाहिजे. सगळ्यात जास्त त्यांनी ते लक्ष दिलं पाहिजे. मी लक्ष देत आहे आणि ते लक्ष पण देणार आहे. भाऊ, आपण आपल्या प्रभागाच्या जनतेला या निवडणुकीच्या अनुषंगाने काय असं मेसेज द्याल, काय असं आवाहन कराल? मी जनतेला एवढंच आवाहन करीन का तुम्हाला एक नवीन चेहरा मिळून राहिलेला आहे. नवीन चेहरा मिळाल्यानंतर मला अनुभव पण आहे, कारण की मी 20 वर्ष पक्षाचा कार्यकर्ता होते. काही कारणास्तव काही अडचणामुळे माझी तिकीट देण्यात न आली, त्यामुळे मी अपक्ष उमेदवारी माझ्या युवकांच्या माध्यमातून, माझ्या इथल्या रहिवासींच्या माध्यमातून, कारण की माझा व्यापारी संघ खूप मोठा आहे, ग्रामीण क्षेत्रामध्ये माझी चांगली व्यापारी क्षेत्रात पकड आहे आणि मला लोकांनी आणि युवांनी सांगितलं का भाऊ तुम्ही उभे व्हा, मी आपण तुमच्या सोबत आहो. आता तो नशिबाचा खेळ आहे. आता युवांनी मला बघून फक्त एक मूर्ती आहे, कारण की नगरसेवक मी नाही, ते युवा आहे जे माझ्यासाठी काम करत आहे, तेच नगरसेवक आहे, तेच समोर मला निवडून आणतील आणि तेच त्यांचा लाभ तेच घेतील. जितकी खुशी मला नाही होईल ती खुशी माझ्या युवकांना होईल, कारण की आम्ही नगरसेवक म्हणून काम करीन आणि आम्ही नगरसेवक म्हणून आम्ही पक्षाच्या कार्यकर्ता म्हणजे अपक्ष उमेदवार निवडून आणू, असं ते धैर्य त्यांनी धरलेलं आहे. राष्ट्रीय पार्ट्या आपल्या लेवलवर काम करत आहे, मी अपक्ष उमेदवार माझ्या युवकांच्या बळामुळे मी काम करत आहे आणि ते मला निवडून आणतील, त्यांना ती खुशी मी त्यांना अर्पित करत आहोत. भाऊ, विकास म्हटलं तर आपण आपल्या जनतेला विकासाच्या माध्यमातून, विकासाच्या अनुषंगाने काय असं मेसेज द्याल? विकासाच्या माध्यमातून तर रोड, रस्ते, लाईट हे ते हा सगळा विषय एक सुरूच राहते आणि सातत्याने ते रोड रस्ते फुटत राहते, कुठे कुठे गटर लाईन चोकअप राहते तर ते दुरुस्त होत राहते. ते तर आपण करूनच आणि सातत्याने ते विकास करत राहून आणि नवीन नवीन योजना आहे, छोटे छोटे इथे गार्डन्स आहे, ते आहे, त्यांना आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू. प्रशासन भाऊ, नागपूर महानगरपालिकेची ही जी निवडणूक आलेली आहे खूप आगळी वेगळी दिसत आहे आणि खूप नवीन चेहरे दिसत आहेत आणि जुन्या कार्यकर्त्यांना वगळण्यात येत आहे. भाऊ, आपली काय प्रतिक्रिया आहे? ते तर प्रश्न आहेच, कारण की कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, कारण की त्यांनी भरपूर कामं केले, त्या पार्टीच्या लेवलवर कामं केले. मी स्वतः 20 वर्षापासून मी पक्ष सृष्टीमध्ये काम करीत आहे आणि मला तिकीट नाही दिली, मला काही तेवढा राग रोष नाही आहे. पण माझं म्हणणं असं आहे का क्षेत्रातल्या नागरिकांमध्ये जी रोग आहे, जी भावना आहे त्यांना म्हणजे जे विरोध आहे तो फक्त एकच आहे की बा इथला स्थानिक अगर राहिला असता तर त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या मागे राहिलो असतो. आणि मला त्यांनी सांगितलं का भाऊ तुम्ही इतक्या वर्षापासून काम करत होते आणि ते कुठेतरी आपल्याला म्हणजे मागे पाडण्याचं काम करत आहे. पण मी त्यांना समजून सांगितलं का ते नाही, ते पक्षसृष्टीचं काम आहे, तिथे सर्वच आपलेच आहे. पण ते कुठे ना कुठेतरी मला हे सगळं त्यांनी मला उभं केलं आणि त्यांनी सांगितलं का भाऊ तुम्हाला उभं व्हावं लागते, कारण की आपण त्याच्या मागे राहून काही मतलब नाही, तुम्ही स्वतः राहा, आपण तुमच्या पाठीमागे आहो आणि पाहू आता समोर जे होईल ते बघू. भाऊ,